श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्रीरामचंद्राय नमः। गताध्यायी हनुमंत पडला रणांगणी मूर्छित, पळोला गले वीर समस्त, लवाचे भये करुणिया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जनसंतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरून दास तुका। मागच्या अध्यायामध्ये आपण काय केलं, लव अंकुशाचं युद्ध सुरू आहे नाही का, त्यामध्ये लव युद्ध करतो आहे, अजून अंकुश यायचं आहे। कारण आज काल सांगतात ती दोघं म्हणजे मी चुकलो नाही मला सांगते। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कुशानं पराक्रम दाखवला, हनुमाचा लवाने पराक्रम करून दाखवला, हनुमाचा याला भेटून पाहत। म्हणजे गुरुचे सामर्थ्य किती बघा, गुरु वाल्मिकी ऋषीचे गुरु होते आणि गुरुमुळे या दोन मुलामध्ये पॉवर निर्माण झाली, ताकद निर्माण झाली, एवढी गुरुची ताकद आहे। म्हणून गुरु असावा सगळ्यांना। अशा प्रकारे मग त्या कुशाने काय केलं, हनुमंताला भेटून पाहिलं, हनुमंताला नाही का बजरंग बली की जय, अशा प्रकारे कथा मागच्या आधी झाली म्हणतात। आईसे कथा न कवर्तले, आता पुढे ऐके वहिले, शेषे वत्स्यायना कथिले, त्याची तुम्हा निवेदितो। अशा प्रकारे ग्रंथकार सांगत होता, त्या ठिकाणी कोणी सांगितलं होतं ते शेष महाराज सांगितले, आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो। अशा प्रकारे ग्रंथकार ते बोलतात। रणी पडिला हनुमान, कळले शत्रुघ्ना लागून, तेने शोक दारुण, म्हणे कैवारी गेला आमुचा। एवढा मोठा पराक्रम हनुमंत आहे आणि त्याला कुशाने बेशुद्ध बांधून टाकलं। आणि मग हे शत्रुघ्ना समजलं, शत्रुघ्ना म्हणाले आता काय खरं नाही म्हणा, आपल्या हनुमंताला त्याने बांधून ठेवलं, बेशुद्ध पाडलं, शत्रुघ्न घाबरून गेले। तो सोनी वज्र शरीरी, बालके पाडिला रणा भीतरी, कैसी वर्तली नवल परी, मशके मेरू पाडिला। म्हणजे त्या मशकाने मेरू म्हणजे एखाद्या सामान्यानं एवढा मोठा पडवत पाडला। म्हणजे हा वजनदी आहे, हनुमंताला कोणी काही करू शकत नाही, ब्रह्मचारी आहे। आणि अशा बलवान शूर पराक्रमी हनुमंताला या बारक्या पोरानं नाही का म्हणजे कुशानं त्याला बेशुद्ध पडलं। काय आश्चर्य म्हणे, म्हणून शत्रुघ्न चिंताग्रस्त झाले। आळिकेने गिळीला सुपर्ण, की पतंगे भक्षिला कृशान, कैसे आधी आश्चर्यपूर्ण, वर्तले असे रणांगणी। दृष्टांत आयुर्वेद काय करून जिंकावं, वास्तवात आयुर्वेद सरपाने काय करून जिंकावं किरकोळ आहे। आणखी काय दोन तीन दृष्टांत बघा, पतंगे भक्षिला पतंग म्हणजे पतंगाला जे आगली, आता आगली नाही साधी गोष्ट आहे का, पण पतंगाला आगली ना, म्हणजे अशा प्रकारे जे अशक्य आहे ते शक्य झालं। कसं काय जर असं शत्रूला बोलतात, आसो प्रारब्ध गती विचित्र, न कळे की ईश्वरी सूत्र, आता करावया समर, जावे आपण सत्वरी। आता आपल्याला गेल्याशिवाय पर्याय नाही। शत्रूला म्हणतायत आपण जावं लागेल, एवढा पराजय मारुतावर पाडले, आता आपण जावं लागेल असा विचार शत्रूला त्याने करू लागले। आईसे मनी आणोनी शत्रुघ्न, आणवी सुवर्ण सेंदन, तया माझी शीघ्र बैसोन, चालिला युद्धा लागोनी। आता शत्रू तयार युद्धाला तयार झाला, गेलं पाहिजे, मला गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणले। म्हणजे ताबडतोब रथ बोलवला आणि रथामध्ये घुसवून शत्रू आता युद्धाला निघाले। संगे घेतले भौत वीर, महाप्रतापी धुरंधर, वाद्य वाजविती अपार, भयंकर नाना परी। अशा प्रकारे भयंकर वाद्य वाजवून वाद्याचा गजर केला आहे। त्यामुळे लगेच शत्रूनं रथामध्ये बसलाय, शत्रुंग सैन्य तयार केलेलं आहे, त्याला आता आपल्याला युद्धाला जावं लागेल असं म्हणून शत्रू आपल्या सैन्यासह युद्धाला निघाले। आईच्या परी शत्रुघ्न, आला समरंगना लागून, दृष्टी देखिला सीतानंदन, बाळ सुकुमार प्रतापी। अशा प्रकारे सैन्यासह शत्रूनं रथामध्ये बसून आल्याबरोबर काय पाहिलं, किशोर लहान मुलगा म्हणले, 10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा, त्याला पाहिलं अत्यंत सुकुमार सुंदर देखना, त्या मुलाला पाहिलं आणि पुन्हा शत्रूच्या मनामध्ये काय विचार आलाय का, जैसा राम सुहास्य वदन,
तैसाच दिसे शोभायमान हस्ती चाप घेऊन वाट पाहे अहो मुलगा म्हणजे जणू काय रामच आहे आणि ते रामाची छोटी मूर्ती आहे असं पाहिलं. धनुष्यबाण आहे, बाणाला ते धनुष्याला बाण लावलेलं आहे. असा सुकुमार बाळ शत्रू आणि त्या ठिकाणी पाहायला म्हणतात. नील कमल वर्ण सुंदर आईसा पाहुणी सुकुमार शत्रुघ्ने जाणले साचार की सीता कुमार सत्य हा. आणि अशा प्रकारे मग शत्रू ओळखलं ज्या हा सुकुमार आहे, सावळा आहे, निश्चित हा बहुतेक सीतामाईचाच पोरगा असावा असा अंदाज त्याने बांधला. म्हणजे शत्रूला लक्ष झालं काय ते आहे ते. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. सकळ वीरा जिंकोणी समरी उभा राहिला सिंहापरी वा. निसंशय जनक कुमारी या वीराचे प्रसवली. अशा प्रकारे म्हणजे सगळं सैन्य जिंकलं, तिथे हात तोडले आणि एवढा पराक्रम शूर समोर सीतेचाच मुलगा असावा, रामाचीच मूर्ती असावी अशा प्रकारे शत्रूला वाट लागलेले. आम्ही शक्ती विरहित म्हणून झालो बलहित कैसा होईल जय प्राप्त आम्हाला की शक्ती अहो विना. एवढा सुकुमार पोरगा आहे, देखणा आहे, कित्येक सैन्य पळवू लावले, किती हात पाय तोडले मागे आपण ऐकले. आणि एवढा पराक्रम सुरक्षा आपण याला आपणच जिंकू बाबा, आपण काही जिंकू शकत नाही, आपण काही टिकू शकणार नाही. आता ते शत्रूला वाट लागले बघा. आम्ही सकल युद्धी प्रवीण आसोनी जिंकी आम्हाला गुण हे सामर्थ्य राम वीर्यविना दुजियाचे अहो आम्ही एवढे नसे. शूर पराक्रमी आहोत, किती राजे जिंकले नाही का, अनेक युद्ध जिंकले आहेत, परंतु हित मात्र आम्ही सगळं सैन्य हरलं आणि मला बी हाणण्याची भीती वाट लागली. अशा प्रकारे त्या शत्रूच्या मनामध्ये विचार येऊ लागला. आई सामनी आणि विचार मग लवासी वदे उत्तर हे बालका समर धीर धन्य वीर अससी तू. अरे अरे म्हणजे हे बाळा म्हणजे खरोखर तुझा पराक्रम ऐकला, आमचे सैन्य हतबल केले, धन्य धन्य बाळा तू. अशा प्रकारे शत्रूनं त्या बाळाचे म्हणजे कुशाचे कौतुक वाढले. आमुच्या पराक्रमी वीरांसी पाळोनी अपारण भूमीसी राहोनी उभा वाट पाहासी युद्धालागी आणि आणि आमचे एवढं सैन्य काय पराजित केले आणि तरी सुद्धा तू ठाम मांडून धनुष्याला बाण लावून आमची वाट पाहत बसला. किती शूर, किती पराक्रमी, किती धाडशी आहे. अशा प्रकारे त्या बाळाबद्दल शत्रूला बोलतात. तरी तू कवनाचा कुमार कोण तव माता सुंदर तुझं नाम काय सविस्तर ऐकावया मी इच्छित आता असे. त्या शत्रूला वाटलं कोण आहे विचारावं म्हणजे त्याला. अरे बाळा तू कोणाचा आहे, तुझी आई कोण, वडील कोण, तुझे गुरु कोण आहेत, तू कोणाचा कोण आहे. अशा प्रकारे शत्रू त्याला बोलतात. त्याला बाळा काय म्हणताय का. अरे श्रीरामाचा पराक्रम पूर्ण तू न जाणसी अज्ञान अश्वालागी केले बंधन काय कारणे सांग अरे मग. बाळा म्हणले हे बरोबर रामचंद्राचा घोडा आहे नाही का, आणि तू त्याला अडवतो म्हणले. बरोबर आमचं सामान्य नाही, त्यांचा घोडा अडवतो, तू काय अडवतो म्हणले. तू कोण कुठला आहे, ज्यात काय सामर्थ्य आहे आणि तू का घोडा अडवला. अशा प्रकारे शत्रूनं त्या कुशाला बोलावले. तू अज्ञान बालक अससी मनोनी क्षमा करीतो तुझसी आता चल रामापाशी मागसी ते देईल अरे तुझं. बाळा म्हणले तू लहान आहे, अज्ञान आहे म्हणले नाही का, आणि तू आमची युद्ध करतो म्हणले. आता काय करू म्हणले, तुला आता आम्ही रामाकडे घेऊन जातो, त्याशिवाय तर आमचा पराजय करणार नाही. शत्रूला त्या बाळाला म्हणजे कुशाला बोलावले. आईसे आई कोणी सीता कुमार शत्रुघ्नाशी बोले उत्तर अरे रणांगणी हा समाचार काय कारणे पुससी आणि तू. मग ज्यावेळेस बाळाला कळलं अरे म्हणजे हे युद्धाची वेळ आहे म्हणले, आणि युद्धाच्या वेळेला असल्या गोष्टी मारे कुठला तुला काय करायचं म्हणले. तू समोर उभा ना युद्धाला तयार हो, कोणाचा आहे कुठला आहे तर असं कर, हे चालणार नाही. युद्ध म्हणजे इथं झालं पाहिजे. त्या ठिकाणी उडाले. जरी नसेल जरी असशील युद्ध निपुण तरी मदसी करी खंडन माता पिता नाम करण कासया पाहिजे तुझं लागी. अशा प्रकारे आता हा कुश बोलतोय, हॅलो बोलतोय, काय बोलतोय, तुम्हाला बाकीचं कुठला काय करायचं म्हणजे कुठला कोण आहे काय ते काय चौकशी ठिकाण आहे. हे युद्धाचं ठिकाण आहे. तुमच्या सामत असेल तर युद्धात तयार व्हा, बाकीचं काय विचारू नका नाही का. नाही तर तुझं आई कोण, वडील कोण, गुरु कोण, काय करायचं तुम्हाला. तुम्ही आपल्या युद्धाला तयार राहावं
अशा प्रकारे त्या ठिकाणी कुठे बोलायला जरी नसेल सामर्थ्य अंगी हा. तरी मम गृही चाल वेगी माझा कुश नामक बंधू लागी शरणाता होई पै. आणि अशा प्रकारे तू काय बाकीचे हे करू नको युद्धाला तयार हो नाहीतर शरण ये नाही अशा प्रकारे कुठे त्या ठिकाणी बोलायला आहे. तुझ लागी असेल शक्ती तरी सोडून येई हया प्रती आईसे बोलून त्वरित गती धनुष्या करी अरे टनत्कार. तुमच्यात हिंमत असेल तर म्हणजे घोडा सोडून या म्हणजे कोण बोलतो हा कुठे बोलतो बरं का हा आणि मग म्हणजे त्याच्या म्हणजे समोर घोडा धरा सोडा तुमच्या हिंमत असेल तर सोडा म्हणजे नाहीतर युद्धाला तयार व्हा अशा प्रकारे गोष्ट त्या ठिकाणी बोलले. गुणी जोडून आशरा सोडी तेव्हा अति प्रखर हृदय मस्तक आणि भुजावर शत्रुघ्नाच्या आणि लागती. लगेच आवाज युद्धाला सुरुवात केली या चौकशी करून म्हणजे युद्ध तयार हो ताबडतोब बाण सोडले शत्रूच्या अंगावर छातीवर काय बाण पडले हातावर काय बाण पडले अशा प्रकारे त्या कुशावर पराक्रम करायला दाखवा सुरुवात ते केली. शत्रुघ्न होऊन कुपित असंख्य प्रखर बाण सोडित लवती तुकेही तोडित क्षण मात्र आणि एवढं झाल्यावर कुशाला लाग आला आपल्याला हो या शत्रूला लाग आला लहान पोरगणी होते माणसं माझ्या म्हणून त्याने शत्रूला राग आल्याबरोबर लगेच बाण सोडले बाणावर कुशावर किती बाण सोडले 1000 बाण सोडले परंतु सगळे बाण क्षणामध्ये संपून टाकले एवढं सामर्थ्य कुशामध्ये होतं म्हणतात. आणि सोडून असंख्य बाण रणमंडळ व्यापिले पूर्ण जैसे व्यापती व्यतिपात पर्वणी लागून दान देता होय वृद्धी. अशा प्रकारे असंख्य बाण सोडले आकाश झाकावून टाकलं जसं घड लागलं अंधार पडतो तसे त्या ठिकाणी त्या बाणामुळे अंधार पडला अशी अवस्था त्या कुशाने केली म्हणतात. तळी परिला वाचे बाण एकी अनेक होऊन नभी मंडप दाटला जाण सूर्य किरण न दिसे तेथे रिगण होय वायुसी मग मानवांची कथा कायसी बाण व्यापिले दश दिशाशी धन्य वीर लवये लवाने काय केलं जाळ पाण्यात जाळच केलं जिथं हवा तर जाऊ शकत नाही सामान्य माणसे काय टाकत आहे चौकून जाळ केल्यामुळे तिथं कोणाला येता येईना अशा प्रकारचा पराक्रम त्या कुशाने केला. ते पाहुनी सीता कुमार बाण सोडी सत्वर शत्रुघ्नाचे धनुष्य थोर खंडोनी पाडी भूमीवर. आणि अशा प्रकारे कुशाने काय केलं म्हणजे जेवढे जेवढे बाण त्या शत्रूने सोडले होते सगळ्या बाणाचं खंडन केलं असा पराक्रम त्यांनी केला म्हणतात. तुझे घेऊन सायकासन शत्रुघ्न सोडू पाहे बाण तव लवे योजनी मार्गना भंगीला शत्रूने बाण जोडच्या आत हे बाणाला बाण जोडला त्याचा बाण याच्या उतर ताबडतोब लगेच त्याच्या बाणावर बाण सोडला म्हणजे बाण सोय येऊ दिलं नाही अशा अत्यंत चलाकीने पराक्रम करून दाखवला. आणि तया हस्तीचे धनुष्यासी तोडोनी पाडी भूमीसी ते देखोनी लव विरासी सकळ वीर धन्य म्हणती. आणि त्या शत्रूने त्या हातामध्ये धनुष्यबाण होता नाही का तो बाण जो हातात काढून टाकला एवढा पराक्रम करून दाखवला म्हणजे त्याला मुशात पाहिले त्या हातात धनुष्यबाण तुटला हे पाहिल्यावर सगळे लोक आश्चर्य वा वा म्हणजे एवढं छोटं बा आहे एवढा पराक्रम दाखवला अहो शत्रूचा धनुष्यबाण तोडला अशा प्रकारे पराक्रम केला म्हणतात. शत्रुघ्न अति कोपला तुझी आरती भैस्वरी वहिला बाणवृष्टी करिता झाला लवावरी ते काळी. आणि एक रथ चोरामुळा झाला म्हणून लगेच हुकल्या शत्रूने दुसऱ्या रथावर उडी मारली आणि त्या बाणावर त्या रथामध्ये धवलं पण असंख्य बाण त्याच्यावर सोडले. ते लागता अति प्रखर लवांगी वाहे रुधिर जैसा पुष्पित किंशुक सुंदर तैसा वीर. काही बाण त्या कुशाला लागले तो रक्त झाला लाल बुंद झाला काय आपल्या शत्रूने सुद्धा काय साधा नव्हता म्हणून अशा प्रकारे त्या कुशाची पण अवस्था बिकट केली. बळीन बनवली तितुक्याही चापी बाण योची लवलाही आकर्ण ओढून या बाई कुंडलवत धनु केले. अशा प्रकारे त्यांनी काय केलं कुंदलवत म्हणजे फोडून टाकला. हा अशा प्रकारे त्यांनी आता हे दोघांचे युद्धच आहे हे त्याचे बाण तोडतो हे त्याचे बाण तोडतो. आईसे सवेग अति प्रखर असंख्य बाण सोडिले सत्वर त्याने शत्रुघ्नाचा किरीट सुंदर भूमीवर. हो शत्रूचा किरीट म्हणजे डोक्याचं मुकुट खाली पाडला
बाण असा मारला की त्याचा मुकुट होता ना तो जमिनी खाला. बाण पडणं म्हणजे मोठा अपमान असतो, परंतु तो बाण ते मुकुट पडल्यामुळे तो काय त्याची कशी अवसर यायची बघ. कायसा निवार लवाचा मार पाहुनी शत्रुघ्न कोपला थोर दशबाण सोडी सत्वर शत्रू प्राण ज्यावेळेस तो खाली पडला शत्रूला राग आला, लगेच 10 बाण तीक्ष्ण बाण त्या पुष्यावर सोडले म्हणतात. ते येतात आईसे पाहून लवे पराक्रमे करून तयाचे तुकडे लव करून जेवढे एवढे बाण त्या बाण सोडले होते शत्रुघ्नाने तेवढ्या सगळ्या बाणाचं खंडन केलं, सगळे बाण सोडले. एवढा पराक्रम कुशाने केला. आईसे शत्रुघ्नावरी अनेक सोडिता झाला तीक्ष्ण सायक तेने चिडा पावला देख महावीर शत्रुघ्न. आता असा शूर पराक्रमी सुद्धा त्याला बेशुद्ध पाडलं बरं का कुशानं. अशा प्रकारे त्या शत्रुघ्नाच्या अवस्था बिकट केलेली आहे. एवढा मोठा पराक्रम त्या कुशाने केला. मनी म्हणे हा किशोर ना टोपे आपण साचार आता काय करावं विचार म्हणून चिंता पडिये. आता त्या ठिकाणी चिंताग्रांत झाले. हो चिंताग्रांत शत्रुघ्न. अरे म्हणत काय आवड आहे म्हणे, हनुमंतला गुंतून टाकलं, परिस्थितीने माझे मारले, मलाही बेजार केला, आता काय करावं असा विचार शत्रुघ्न करू लागला. मग योजिनी काढले बाण जे प्राणास करीती तत्क्षण सोडिता लवावरी जाणा त्याने तोडिले तात्काळ. पुन्हा तेवढं कोणी त्या ठिकाणी बाण सोडले, कुणाने शत्रुघ्नाने बाण सोडले आणि लोहुने तेवढे बाण तोडले. आणि कल्पांतीचा वैश्वानर आईसा कोपोडी सीता कुमार अर्धचंद्राकृती बाण सत्वर योजिनी सोडी शत्रुघ्नावरी. लोहरा अत्यंत रागाला, कोपायमान झाला आणि लगेच असंख्य बाण त्या ठिकाणी त्या अंकुशाला सोडले म्हणतात शत्रुघ्न. केला गता हृदयावरी शत्रुघ्न पडला रथावरी आकर्ण धनुष्य ओढिले करी तैसेची कुशाने राहिले. बाण सोडला नाही शत्रुघ्नावर, तो शत्रुघ्न तसाच त्या रथामध्ये पडला. कारण बाण तीक्ष्ण होते की त्यामुळं शत्रुघ्न रथामध्येच पडला. अशी अवतार त्यांनी केली. आईसे पाहुणी सुरत वीर तैसाच वीर मणी धुरंधर सुमद रिपुताप इत्यादी समुद्र एकाएकी धावी. आणि अशा ज्यावेळेस शत्रुघ्नच पडला, तो पडल्यावर बाकी मोठे मोठे दिसते होते ना, कोण कोण होते नाव? वीरमणी वीरमणी, अजून रिपुताप रिपुता, सुमद. जे भारी भारी होते ना त्या शत्रुघ्नाच्या सैन्यामध्ये, जे भारी भारी युद्ध होते ते सगळं एकदमच होते. आणि म्हणजे आपला शत्रू त्या ठिकाणी पडला म्हणून अत्यंत वेगाने सर्व पशूर पराक्रमी जे होते ते सगळे त्याने अंगावर धावले म्हणतात. मध्ये कोंडोनी लवासी भवते राहिले सैन्यासी तोडी ती नाना शस्त्रास्त्रेसी एकल्या बालका आला गोळी. त्या बाळाच्या भोवतीने हे कडक केलं, सगळे शूरशूर पराक्रम जेवढे होते ना सगळे जवळ आले, त्याच्या भोवती कडक केलं आणि त्यावर बाण सुरू लागले. तेवढ्याच कुशाने पुढे काय केलं बघा. कोणी गदा कोणी शर कोणी पट्टिश मुसळ दुर्धर कोणी खडगाती प्रकार घेऊन धावती लवावरी. अनेक प्रकारचे शस्त्र आहेत बरं का. कोणी त्या ठिकाणी मुदगर आहे, तोरव आहे, त्रिशूळ आहे, जे जे हातामध्ये शस्त्र आहेत ते सगळं त्याच्या अंगावर सोडून घे एकटामध्ये आणि उभं होतं त्याच्यापुढे. अशा प्रकारे त्या कुशाला मध्ये गाठलं म्हणतात. आईसे आधर्मी वीर सकळ पाहुनी कोपला लव बाळ एक एकावरी तत्काळ 10 बाण सोडित आता सगळे त्याला कोड्यात टाकलं होतं. त्यावेळेस राग आला, त्याने काय एका एकावर 10 बाण सोडले आणि त्यांच्या हाताने शस्त्रास्त्र सगळे तुरून टाकले. अशा प्रकारचा पराक्रम त्या ठिकाणी कुशाने केला. सकळ वीर पिढा पावले अपार कित्येक पळती टाकोणी समर कित्येक पराक्रम पाहिला. 10 बाण सोडले, ज्याने ज्याने कोड केलं ते भोवती त्याच्या हाताने शस्त्र गळून पडले, घाबरून गेले, पळून गेले. अशी अवस्था त्या सैन्याची केली. इतुक्या माझी शत्रुघ्न उठला मूर्छा सावरून लवासनीत जाऊन बोले भाषण आणि तेवढ्याच आता शत्रू सावध झाला. काय असं थोडं दिसत पडतंय, थोडा सावध झाला आणि सावध जाऊन आता त्या बाळाजवळ गेला. काय बाळ म्हणतो बघू म्हणून शत्रूनं त्या कुशाजवळ गेला आणि त्याला काय म्हणतो ऐका. धन्य धन्य तू बालक वीर तू मानव नव्हेसी साचार कवन्या हिंगरी भूमीवर तुझं न पाडिले संग्रामरी. धन्य धन्य बाळा म्हणले, खरंच म्हणे तू एवढे आमचे शूर पराक्रमी भलाडे सेनापती होते, सगळ्यांना पळवून लावलं,
नाही का आणि शत्रूनं त्या बाळाचं पुन्हा कौतुक करून जवळ जाऊन काय काय विषय होतो ते ऐका. तरी तो निश्चय देव असासी आलासी मज छळा वयासी तरी साहे मम बाणासी पाहे अरे बाळा तो काही सामान्य पराक्रम बाळ नाहीये. मला तर वाटतं तू देवाचा अवतार असा कोणतरी निश्चित तू देवाचाच अवतार आहे असं मला वाटतं. तरी पण म्हणजे आता युद्धात समोर आला आता मी मान सोडतो काय पराक्रम दाखव तुझा. आता पाडितो तुझं सत्वर पळू नको समर सोडवणी समर माझा एक बाण प्रकार साहे साहे अरे बाळा म्हणजे आता मी माझा पराक्रम दाखवतो म्हणजे तुला नाही का तुझे एवढे बाण सहन केले हा, आता तुला या ठिकाणी माझ्याशी युद्ध करावं लागेल मी तुझा बाण सोडतो कसं काय करतो तुझा पराक्रम बघू म्हणजे. आई सेव दोन्ही शत्रुघ्न जेने मारिले लवणा लागून तोची बाण धनवी अजून सोडिता झाला जवावरी. शत्रुराने ज्या लवणासोडा मारलं होतं तोच बाण त्यांनी काय केलं या कोशावर सोडला म्हणजे या बाणावर हा मरतो का काय होतं बघितलं आणि भयंकर तीव्र बाण त्याला सोडला आणि पुढे काय झालं. अग्नी कल्लोळा परी प्रज्वलित बाण आपणावरी येत ऐसे पाहुणी सीतासुत घाबरला त्यावेळेस ते शत्रूने भयंकर तीव्रसा बाण सोडला अग्निसारखा भडकणारा आणि त्यावर पाहिल्यावर तो कुणाला घाबरला. अरे म्हणजे काय विचित्र दिसतं म्हणजे अशा प्रकारे तो घाबरून गेला आणि घाबरून सुद्धा त्याने पुढे काय केलं बघा. मने मने हा अनिवार्य बाण न होईल मजसी सहन याचे करावया खंडन शक्ती नसे आणि मजलारी. मग कुठे घाबरला अरे मध्ये हे फार भयंकर बाण आला माझ्या आळामध्ये हा आता काय खरं आता माझ्याकडे एवढी ताकद नाही म्हणजे कुश आता घाबरला जाऊ खेळू द्या काय होतंय हो ताई थांबा जाऊ खेळ. जरी असता तरी या बाणासी कुश जरी येथे असता तरी या बाणासी तोडिता म्हणे काय करू आता ऐसा विचार करेल. बरं हा घाबरला लोक घाबरला आहे की नाही घाबरला आता म्हणजे माझा जर भाऊ असता ना तर त्या निश्चितच त्याला हे केलं असतं आणि तू घाबरल्यामुळे आता त्याची कशी अवस्था शत्रू करतो ते पुढे आपण ऐकूया. तव काळ तळाचे परी बाण एवढी सत्वरी बैसला गवाचे हृदयावरी मूर्छा पावला आणि आता. काबोर लगेच शत्रूचा बाण लोकच्या छातावर पडला आणि तो बेशुद्ध पडला. आता तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याची अवस्था काय करणार बघू. सैन्य माझे जय जयकार वाद्य वाजविती सुस्वर मनती पराक्रम करून अपार बाळ शेवटी शत्रुघ्न पराक्रम दाखवला नाही का त्याला बेशुद्ध पाडलं आणि मग लोकांना म्हणजे आनंद वाटला त्या शत्रुघ्न सैन्याला आणि म्हणून त्याने जय जयकार करायला सुरुवात केली. आईसे कथानक वर्तले शेषवत्सायन निवेदिले तेच श्रुती अशी कथिले प्राकृत भाषे अशा प्रकारे ग्रंथकर्त्याने काय केलं जे काही घडलं तिथं ते दर्शकांचे तुमच्या समोर मांडलं. काय घडलं तर तू कुश बेशुद्ध पडलेला आहे विजय शत्रुघ्न झाला अशा कथा घडले त्या ठिकाणी शेष कोणाला सांगतात वत्सायला सांगतात आणि कथा आहे. आता पुढे ऋषींचे कुमार आश्रमी जाऊन सत्वर जानकीसी समाचार कळवतील लवाचा. त्यावेळेला लोह बेशुद्ध पडला नाही का पडल्यानंतर त्या ठिकाणी मित्र मंडळी होते ना त्या ठिकाणी सगळेच आता सीतामाईकडे गेले आणि झाला वृत्तांत सीतामाईला सांगितला. आता अशा प्रकारे कथा आता पुढची गोड कथा आहे बघा ऐकण्यासारखी. ती करील शोक दारुण पुढे कुश येईल तीर्थाहून मातेचे करुणी समाधान रणा जाईल सत्वरी. आता त्याने हा लोह बेशुद्ध पडला तेवढ्यात कुश कुठे गेला होता तीर्थाला गेला होता. त्याला कळलं आपला भाऊ इथं अडकलाय बेशुद्ध पडलाय आईला सांग दंड केला आणि ताबडतोब आपल्या भावाला सोडून आला. ती कथा वीररस भरित चतुर श्रोते ऐकोत हेच दत्तदास मागत विनवनी सकळाते. इति श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेष वत्सायने संवादे रामाश्वमेध लव परभो नाम द्विषष्टमोऽध्याय घोडा. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरनाथ भगवान भगवान की जय.